जिंतूर तहसील कार्यालयात दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी राज्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक पार पडली। या बैठकीला तालुक्यातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच प्रशासनातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। बैठकीत तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या बैठकीपूर्वी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हास्तरीय नुकसानग्रस्त शेतजमिनींची पाहणी केली। त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना धीर आणि मदतीचे आश्वासन दिले। तसेच त्यांनी प्रशासनाला शक्य तितकी त्वरित मदत आणि योग्य उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले। तालुक्यामध्ये आढावा बैठक घेतली। विरोधकांनी चर्चा उठवली की जिंतूर तालुका वगळण्यात आला। त्यांना तंत्रज्ञान काय असते, शास्त्रज्ञ काय असतात, सॅटेलाइट कशाला सोडले जातात, वेदर फोरकास्टिंग रिपोर्ट काय असतो, पर्जन्यमान मापक यंत्र कशासाठी असतात, ह्या गोष्टीची त्यांना कसलीही माहिती नाही। फक्त टीका करणे हाच एक त्यांचा नेहमीचा कारभार आहे। अशा परिस्थितीत लोकांना धीर देणं गरजेचं असतं। जून, जुलै, ऑगस्ट मध्ये जिंतूर तालुका आला नाही, पण सप्टेंबर मध्ये 100% जिंतूर तालुक्याचं क्षेत्र हे बाधित झालेले आणि सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी स्वतः या जिंतूर विधानसभेचं नेतृत्व करते। मी जिंतूरकरांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे। विरोधकांनी फक्त ह्या अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी शेतकरी आज चिंतेत आहे आणि आज तो एकदम नैराश्याच्या भूमिकेत आहे, अशा वेळेला त्यांना सहानुभूती द्यायची गरज असते। पण हे उगाच राजकारण कुठेही करत चाललेले आहे। पण माझ्या जिंतूर सेलूकरांना माझ्यावर विश्वास आहे। त्यांना माहिती आहे त्यांची दिदी त्यांना कुठल्याही नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणार। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।